नमस्कार मित्रांनो, एस क्लास एज्युकेशनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। इयत्ता 10वी मराठी बोर्ड परीक्षेमधील व्याकरण या विभागामध्ये वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा असा प्रश्न विचारला जातो। तर वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ जे एक्झाममध्ये येणार आहेत त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केला आहे। तुम्ही नक्की तो व्हिडिओ पहा, त्याची लिंक तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळेल। सो आता आपण पाहते की एखादा वाक्प्रचार जो आहे त्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे, अर्थ लिहायचा आहे आणि मग वाक्यात उपयोग करायचा आहे। सो दोन्ही पण एका वाक्प्रचारासाठी करायचं आहे। ठीक आहे, सो आता आपण बघूया याचं आन्सर कसं लिहायचं। तर याच्यामध्ये पहिला आहे नाराजी व्यक्त केली। आता या वाक्याचा तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा आहे नाराजी व्यक्त करण्याचा। ठीक आहे, आता नाराजी व्यक्त करणे हे अर्थ झाला वाक्प्रचाराचा। आता इथून तुम्हाला वाक्प्रचार काय आहे तर ते ओळखायचं आहे आणि त्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे। मग दिवाळीसाठी आणलेली कपडे नमिताला न आवडल्यामुळे तिने नाक मुरडले। आता नाक मुरडले हे काय आहे? वाक्प्रचार, ज्याचा अर्थ होतो नाराजी व्यक्त करणे। दुसरा वाक्प्रचार आहे तो म्हणजे सही सलामत बाहेर काढले। याचा तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा आहे अर्थ लिहून। सो सुनामीच्या तडाख्यामध्ये सापडलेल्या लोकांना भारतीय जवानांनी सुखरूप बाहेर काढले, हे त्याचा आहे अर्थ। म्हणजे सही सलामत बाहेर येणे, बाहेर काढणे म्हणजेच काय? सुखरूप बाहेर काढणे। ठीक आहे, सही सलामत बाहेर काढणे म्हणजे काय? सुखरूप बाहेर काढणे। आणि याचा वाक्यामध्ये उपयोग असा होईल की सुनामीच्या तडाख्यात सापडलेल्या लोकांना भारतीय जवानांनी सही सलामत बाहेर काढले। ठीक आहे, नेक्स्ट वाक्प्रचार आहे तोंडचे पाणी पळाले, म्हणजेच गावकरी फार घाबरले। सो गावामध्ये वाघ शिरल्याचे कळताच गावकरी पार घाबरले आणि असं तुम्हाला करायचं आहे वाक्प्रचारामध्ये कन्वर्जन या अर्थाचा। सो गावात वाघ शिरल्यामुळे किंवा शिरल्याचे कळताच गावकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले। सो खूप घाबरणं ही सिच्युएशन तोंडचे पाणी पळाले याने डिस्क्राईब करतात। सो तोंडचे पाणी पळाले। 15 ऑगस्टला यावर्षी क्रीडा स्पर्धेचा प्रारंभ झाला। या वर्षीच्या क्रीडा स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली। तर अशा पद्धतीने हे काही वाक्प्रचार आहेत आणि त्यांचे अर्थ आहेत। सोबतच वाक्यात उपयोग पण आपण पाहिला।